हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबेडकर आणि मागील 9 पेक्षा अधिक वर्षापासून एमपीएससी सीसॅट, यूपीएससी सीसॅट आणि बँकिंग या एक्झाम्सला शिकवतो. त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी आपण दोन्ही विषय कव्हर करतो. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचं नोटिफिकेशन तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये एमपीएससी कंबाईंड प्रिलिम 2024 जी एक्झाम आहे, तुम्हाला माहिती आहे की आतापर्यंत किती जागाचं मागणी पत्र आलेलं आहे हे आपण मागच्या सेशन मधनं कव्हर केलेलं होतं. होपसो तुम्ही नसेल बघितलं तर बघून घ्या. आणि आयोगाला प्राप्त झालेले आहे, बरोबर आहे. मग आता अजून किती जागांची मागणी पत्र येऊ शकते, म्हणजे पुन्हा किती जागा ऍड होऊ शकतात, ते आपण आजच्या सेशनच्या माध्यमातून बघून घेणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, माझे टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर एमपीएससी सुपर कोचिंग जे आपलं युट्यूब चॅनल आहे, त्या युट्यूबच्या चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो डेली सोमवार ते शुक्रवार डेली सोमवार ते शुक्रवार 5 वाजता आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी चे क्वेश्चन्स घेऊन भेटत असतो, ज्यामध्ये आपण आता सध्या रिपीटेड क्वेश्चनची सिरीज चालवतोय. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हा सेशन झाला की लगेच आपल्या टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर एका फ्री सेशनच्या माध्यमातून मंडे टू फ्रायडे 6 वाजता आपण भेटत असतो. किती? 6 वाजता, ज्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डिस्कस करतो, राज्यसेवा आणि कंबाईनचे. तर हे दोन्ही सेशन जॉईन करायला विसरू नका. हे सेशन जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला टेक्स्टबुक ऍप हे डाउनलोड करावं लागेल प्ले स्टोर मधनं, आणि त्यानंतर तुम्हाला मला ह्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करावा लागेल. आपण ग्रुप बनवला आहे, ज्यावर मी तुम्हाला त्याची लिंक प्रोव्हाइड करेल आहे. जर बॉय असेल तर बॉय लिहून पाठवा, आणि गर्ल असेल तर गर्ल लिहून पाठवा, आणि ग्रुपला जॉईन होऊन जा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर आपल्या काही पेड बॅचेस आहेत आणि त्याचे काही सेल सुरू आहे सध्या. तर जसं तुम्ही बघत असाल इथे सिलेक्शन की मटकी सेल, ठीक आहे, ज्यामध्ये यशोदय एमपीएससी राज्यसेवाची 2025 ची जी बॅच आहे, करेक्ट, ही जर बॅच तुम्हाला एनरोल करायची असेल, म्हणजे ही बॅच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार होणार आहे 2025 साठी. कारण तुम्हाला माहिती आहे की 2024 चा एक्झाम झाल्यानंतर आपल्याकडे वेळ फार कमी राहणार आहे, आणि ही बॅच ऑलरेडी आपण सुरू केलेली आहे राज्यसेवेची. जर याचं तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर हे सबस्क्रिप्शन तुम्हाला 30,874 रुपयात सबस्क्रिप्शन भेटणार आहे, ज्याचं व्हॅलिडिटी तुम्हाला 18 महिन्याचं भेटणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला काहीच नाही करायचं आहे. लिंक जे राहील आहे या सेशनच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या लिंकवर जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे, आणि त्यानंतर अप्लाय कुपन कोड मध्ये जाऊन हा मकरंद हा कोड टाकायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मॅक्झिमम डिस्काउंट त्यामध्ये भेटणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण कंबाईनसाठी एक सारथी बॅच सुरू केलेली आहे. ठीक आहे, एमपीएससी कंबाईन 2024 साठी जी फास्ट ट्रॅक बॅच आहे, ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्हाला पेड बॅचचं हे सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल, ज्याची कॉस्ट आहे 3,184 रुपये. त्याचं 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे. ही बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे सारथी या नावाने 1 ऑगस्ट पासून. जर तुम्हाला हे बॅचचं एनरोल करायचं असेल आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे क्लासेस करायचे असेल तर लवकरच आपले क्लासेस अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे सुरू होणार आहे. तुम्हाला काही अडचण असेल आणि तुम्हाला ही जर बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही मला ह्या नंबरवर फोन किंवा मेसेज करू शकता. ठीक आहे, हा नंबर तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर चला आपण आजच्या सेशनकडे वळूया की जागा जे आपण म्हटलंय, जसं राज्यसेवा, ठीक आहे, त्यानंतर कृषी सेवा, त्यानंतर फॉरेस्ट, त्यानंतर एमईएस, त्यानंतर एसटीआय, त्यानंतर एएसओ, पीएसआय, करेक्ट, त्यानंतर सब रजिस्ट्रार, एक्साइज एसआय, ठीक आहे, त्यानंतर इंडस्ट्री इन्स्पेक्टर, त्यानंतर टॅक्स असिस्टंट, त्यानंतर क्लर्क. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मी जेव्हा पहिलं सेशन कव्हर अप केलं होतं मागचं सेशन, त्यामध्ये मी बोललो होतो तुम्हाला की जे एसटीआय आहे त्याच्या किती जागा आहे, 209 जागा. त्यानंतर एएसओच्या 54 जागा, ठीक आहे, त्यानंतर पीएसआयच्या जवळजवळ 441 प्लस जागा, आणि त्यानंतर सब रजिस्ट्रारच्या 9 जागा. मग आता बघा, विद्यार्थ्यांची जी मागणी आहे की याच्या किती जागा असाव्या, जसं तुम्हाला माहिती आहे की राज्यसेवाच्या
1500 प्लस जागा त्यांनी म्हटलेल्या आहे. कृषी सेवेच्या 258 प्लस जागा म्हटलेल्या आहे. त्यानंतर याच्या 250 प्लस म्हटलेल्या आहे त्यांनी, आणि MESच्या 500 प्लस म्हटलं आहे. आणि पुन्हा त्यांची अशी डिमांड आहे की STIच्या कमीत कमी ह्या 450 प्लस जागा, त्यानंतर ASOच्या 200 प्लस जागा, त्यानंतर PSIच्या 1000 पेक्षा अधिक जागा व्हावं, त्यानंतर सब रजिस्ट्रारच्या 200 पेक्षा अधिक जागा राहावं, करेक्ट. एक्साईज SIच्या 100 पेक्षा अधिक जागा, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघितलं असाल हे क्लर्क, ओरिजिनली आपण लास्ट टाइम बघितलं होतं की लास्ट टाइम 750 पेक्षा अधिक जागा होत्या, म्हणजेच मॅक्झिमम त्या वाढून 1500-2000 पर्यंत आपण म्हटलं होतं. इंडस्ट्री इन्स्पेक्टर जर बघितलं, विद्यार्थ्यांची मागणी 100 पेक्षा अधिक जागा, आणि टॅक्स असिस्टंट 1000 पेक्षा अधिक जागा. तर विद्यार्थी मित्रांनो इथे बघा की आता ह्या जागा आपण गृहीत धरून चालू की एवढ्या होतील, ही स्टुडंटची मागणी आहे. कृषी सेवेच्या 258 जागेचं तुम्हाला माहिती आहे की मागणी पत्राचं नोटिफिकेशन आपण आत्ताच करंट मध्ये बघितलं होतं, लेटेस्ट मध्ये. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, असं आहे की जेवढी आपण मागणी करतो, जेवढं स्टुडंट मागणी करतं, तर होप सो की त्याच्या कमीत कमी अर्ध्या तरी जागा, म्हणजे जेणेकरून इथे MESच्या 250 तरी जागा येतील, वाढतील. STIच्या 450 जागा जे म्हटलेलं आहे, तर कमीत कमी आपण इथे पकडून चालू की 250 पर्यंत तरी जागा यायला पाहिजे. जसं या 54च आहे, तर कमीत कमी इथे 100 पर्यंत जागा होईल असं गृहीत धरून चालू. या 441 म्हणत आहे, 500-600 या जागा धरून चालू, म्हणजे इतक्या जागाचं मागणीपत्र पुन्हा येऊ शकते. सब रजिस्ट्रारच्या जवळजवळ पुन्हा 100 जागा, ठीक आहे. एक्साईज SIच्या 50, इंडस्ट्री इन्स्पेक्टरच्या 50, आणि टॅक्स असिस्टंटच्या जवळजवळ इथे जे म्हटलंय त्यांनी 1000 पेक्षा अधिक जागा, बरोबर आहे. 1000 पेक्षा अधिक म्हणजे याच्या पूर्वी जर आपण बघितलं तर 482, म्हणजे ह्या जवळजवळ 500 म्हणजे जागापर्यंत यायला पाहिजे. आणि तसंच हे क्लरिकलच्या ज्या जागा आपण बोललो होतो, तर क्लरिकलच्या जवळपास 5000 प्लस वॅकन्सी म्हणत आहे. तुम्हाला माहिती असेल की टंकलेखकच्या लास्ट टाइम 7000 वॅकन्सीज आल्या होत्या, तर 5000च्या जवळजवळ ह्या जागा येतील असं गृहीत धरून चालूया. आणि या पद्धतीनं हे मागणी पत्र पुढे जाईल अशी अपेक्षा करावी, बरोबर. आणि स्टुडंटच्या डिमांड पण आहे की ह्या जागा मी वाढीव जागा ज्या सांगितल्या यामध्ये, तर इतक्या म्हणजे ज्या लास्ट नोटिफिकेशन मी कव्हर केलं होतं की STIच्या 209, ASOच्या 54, तर ह्या जागाचं मागणी पत्र आलेलं आहे. पण ऍड होऊन पुन्हा म्हणजे स्टुडंट विचारतात की सर किती जागा ऍड होतील, ऍड होईल का की नाही होणार. तर मोस्ट एक्सपेक्टेड चान्सेस आहे की मी जे आता बोललोय, तर तेवढ्या जागा ऍड होऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो. तो होप्स तुम्हाला हे समजलं असेल जागेचं. आणि त्यानंतर तुम्हाला जर अंकगणित आणि बुद्धिमत्ता फ्री मध्ये चांगल्याने जर शिकायचं असेल, तर डेली तुम्ही युट्यूबला आपलं सेशन जे आहे ते 5 वाजता जॉईन करायला विसरू नका. आणि त्यानंतर आपण 6 वाजता मास्टर क्लास म्हणजे फ्री क्लासच्या माध्यमातून डेली आपण 6 वाजता भेटत असतो. तर हे दोन्ही क्लास तुम्ही जॉईन करा आणि बघा तुम्हाला किती छान इम्प्रुव्हमेंट भेटेल. आणि तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर जर जॉईन करायचं असेल, तर तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज टाका. मुला आणि मुलींचे दोघांची आपण ग्रुप वेगवेगळे ठेवलेले आहे. आणि दुसरे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला युट्यूबवर जे काही सेशन घेतो त्याची जर तुम्हाला PDF हवी असेल, तर तुम्हाला मकरंद सर टेक्स्टबुक म्हणून हे जे टेलिग्राम चॅनल आहे, ह्या चॅनलवर तुम्हाला जॉईन करावं लागेल. तर होप सो पुन्हा एका व्हिडिओसह भेटूया. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच गाईज. थँक्यू व्हेरी मच.